की आपण मुख्यमंत्र्यांकडे बावनकुळे यांच्याशी भेटलेलो होतो, त्याच्यानंतर गिरीश महाजन यांची भेट घेतलेली होती। एक पत्र सुद्धा त्यांच्या मुद्द्यांचं त्यांनी काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला त्यांचा का विरोध आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती असणारे एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं होतं। मात्र आज हा जो बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतोय, उत्तर महाराष्ट्रामधला हा एक सर्वात मोठा पक्षप्रवेश म्हणून सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जातंय। स्थानिक आमदार तिकडच्या सीमा हिरे त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला होता, कारण निवडणुकीच्या काळामधलं वातावरणच तसं पाहायला मिळालेलं होतं। आता सीमा हिरे यांची पुढची भूमिका काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल, त्यामुळे दुपारच्या नंतर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं बावनकुळे यांनी सकाळच्या वेळेला म्हटलेलं होतं। बडगुजरांचा जर आपण पाहिलं जे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले होते ते म्हणजे सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आणि त्यावेळेचा एक व्हिडिओ सुद्धा जो आहे तो समोर आलेला होता। सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप, तो व्हिडिओ जो आहे तो समोर आल्यानंतर एकच चर्चा सुरू झालेली होती की बडगुजर यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचं म्हटलं जात होतं। नितेश राणेंनी बडगुजर यांच्या पार्टीमधले फोटो जे आहेत ते दाखवलेले होते। विधानसभेमध्ये नितेश राणेंनी बडगुजर यांच्यावर आरोप केलेले होते। आता तेच नितेश राणे म्हणतायत की जर हिंदुत्वाची कास धरत जर कोणी पक्षामध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागतच करायला हवं। भाजप आमदार सीमा हिरेंसह अनेकांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शवलेला होता। त्यांनी या संदर्भातलं एक पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं की आपला विरोध नेमका काय आहे, कारण विधानसभा निवडणुकांच्या वेळेला सीमा हिरे यांना आलेला तसा अनुभव आणि निवडणुकीच्या काळामधलं असलेलं वातावरण त्याच्यावरून त्यांनी आक्षेप नोंदवलेला होता।